नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये या रणदिव्यांच्या घरी सगळे झोपलेले असतात आणि मास्कमॅन तेव्हा आतमध्ये येतो आणि त्यांचे सगळे दागिने चोरून घेऊन जातो. घरामध्ये एकच मोठा गोंधळ उडालेला असतो. सगळे मोठमोठ्याने ओरडत असतात आणि काही जण म्हणजेच ऋषिकेश, सौमित्र, सारंग, माया हे सगळे मास्कमॅनच्या मागे धावत असतात. त्याला ते पकडण्याचा प्रयत्न करतात. तर इकडे जानकीला सगळे विचारतात, जानकी काय झालंय, कशाला एवढा गोंधळ केलायस? जानकी म्हणते, घरामध्ये चोर शिरला होता आणि त्याने आपले सगळे दागिने चोरून नेलेत. सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. आत्ता आपल्याकडे एकच हा चान्स होता, एकच होप होती आणि ती पण आता होप गेली. मास्कमॅनने पैसे चोरून नेल्यामुळे आता आपल्याकडे काहीच राहिलं नाही. सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. तर इकडे ऐश्वर्या, सयाजी रणदिव्यांच्या घराबाहेर आलेली असतात. सयाजी म्हणतो, ए बाई, एवढ्या रात्रीचं मला उठवून इथे का आणलंयस? ऐश्वर्या म्हणते, मला आजींचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलंय जानकीने नवीन आयडिया दिली आहे. दागिने विकून नवीन बिझनेस चालू करणार आहेत ते. तिने एकदा का बिझनेस चालू केला ना की आपण तिला अजिबात थांबवू शकणार नाही. त्यासाठी आता काहीही करून त्यांच्या घरातले दागिने पैसे आपण मिळवायला हवे. सयाजी म्हणतो, ए बाई, आता काय करणार आहेस तू? चोरी करणार आहे का त्यांच्या घरामध्ये जाऊन? ऐश्वर्या म्हणते, नाही, जोवर ते लोक घरातून बाहेर पडत नाही तोपर्यंत मी त्यांच्या घरामध्ये पाय ठेवणार नाही. पण डॅडा, तुम्ही मात्र जाऊ शकता. सयाजी म्हणतो, काही वेडबीड लागलाय का तुला? मी त्यांच्या घरात जायचं आणि त्यांच्या घरातले पैसे चोरून आणायचे. ऐश्वर्या समोर बघते आणि तिला समोरून मास्कमॅन धावत जाताना दिसतो. ऐश्वर्या मनात म्हणते, हा सगळा काय प्रकार आहे? एवढ्या रात्री मास्कमॅन इथे काय करतोय? ऐश्वर्या गाडीतून खाली उतरते आणि एका ठिकाणी लपून मास्कमॅनला बघत असते. मास्कमॅन पळत असतो आणि त्याच्या मागावरती माया असते. मायाचा पाय मुरगळतो आणि ती खाली पडते. मास्कमॅन मागे धावत येतो, मायाला नीट उभं करतो, तिची विचारपूस करतो आणि तिथून निघून जातो. ऐश्वर्या हे सगळं बघते. ऐश्वर्या मनात म्हणते, हे सगळं काय चालू आहे? मास्कमॅनच्या हातामध्ये पिशवी होती. माया तिचा पाठलाग करत होती. माया पडली आणि मास्कमॅनने तिला उभं केलं आणि निघून गेला. मायाने त्याला धरलं पण नाही. पण ह्या दोघांचं काय नातं असेल, मास्कमॅन आणि ह्या मुलीचं? ऐश्वर्या समोर बघत असते. माया तिथे उभी असते, हाताला लागले म्हणून हात धरून असते आणि रणदिव्यांच्या घरातले सगळे म्हणजे ऋषिकेश, सौमित्र, सारंग तिथे येतात. माया म्हणते, सॉरी, तो हातातून निसटला. ऐश्वर्या मनात विचार करते, हातातून निसटला? हिच्या हातात आला होता, हिने मुद्दाम पकडला नाही. माया म्हणते, सॉरी, तो गेला पळून. ऋषिकेश म्हणतो, सारंग, सौमित्र, तो आपले घरातले दागिने पैसे सगळे घेऊन पळून गेलाय. सारंग म्हणतो, चल दादा, आपण पकडू. ते सगळे त्याला पकडणार असतात. माया पटकन म्हणते, माझा हात दुखतोय. माया हात दुखायचं, पाय दुखायचं नाटक करते. सगळे विचारतात, काय झाले? माया म्हणते, मी त्या मास्कमॅनला पकडत होते त्यावेळेस पडले. माझ्या हातापायाला लागले, दुखतोय माझा हातपाय. सौमित्र विचारतो, पण तू आमच्या आधी कशी काय पोहोचलीस? माया म्हणते, मी पाण्याचा तांब्या घ्यायला आले होते आणि तेवढ्याच समोरून कोणीतरी येताना दिसलं. धडक झाली आमची आणि तेव्हा त्याच्या हातातली मी पिशवी बघितली. मला कळलं की यात दागिनेच असतील, म्हणून मी पाठलाग करायला धावत पुढे गेले. सौमित्र पोलीस चौकीला जातो. ऋषिकेश, सारंग मायाला घरी घेऊन जातात. इथे ऐश्वर्या मनात म्हणते, किती बेमालूमपणे ही मुलगी खोटं बोलते. या सगळ्यांसमोर रडण्याचं नाटक करते. असं दाखवते की हिचे काहीच केलेलं नाहीये, ही सगळ्या यांच्या बाजूने आहे, ही खूप चांगली आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते. पण तसं नाहीये, ही तर माझ्यापेक्षा सुद्धा हुशार निघाली. पण डोंट वरी माया, आत्तापर्यंत तू बाजूला होतीस, तुझ्यावरती नजर कोणाची गेली नाही, पण आता माझी नजर पडली. आता ऐश्वर्या तुझी सगळी कुंडली बाहेर काढणार. मला पण समजले, तू जशी दिसते तशी नाहीयेस. ऐश्वर्या तिथून निघते. तर इकडे रणदिव्यांच्या घरी सगळे काळजीमध्ये असतात. ऋषिकेश, सारंग, सौमित्र यांची ते सगळेजण वाट बघत असतात. जानकीला खूप वाईट वाटतं. एवढ्या कष्टाने, एवढ्या मेहनतीने आपले उरलेले दागिने आपण एकत्र करून बिझनेस उभारायचं ठरवलं होतं, पण सगळं आता पाण्यात गेलं. जानकीला याच गोष्टीचं खूप वाईट वाटतं. आजी जानकीला आणि तिच्या आईला दोष देत असतात. त्या दोघांना टोमणे मारत असतात. तेवढ्या तिथे ऋषिकेश, सारंग, माया येतात. सगळे विचारतात की काय झालंय? ऋषिकेश म्हणतो, नाही, तो मास्कमॅन आपल्या हाताला नाही लागला. तो पैसे, दागिने वगैरे सगळं चोरून घेऊन गेला आणि त्यात मायासुद्धा पडली, तिच्या हाताला लागले. अवंतिका मायाच्या हाताला कुठे लागले ते बघून तिला मलमपट्टी करते. आणि सुमित्रा विचारते, म्हणजे आपले सगळे दागिने सगळं सगळं गेलं आपल्या हातातून, आता पैसे वगैरे सगळं? सुमित्राला चक्कर येते. सगळे सुमित्राची काळजी घेतात, तिला पाणी देतात. ऋषिकेश विचारतो, आई, बरं वाटतंय ना तुला? सुमित्रा म्हणते, कसं बरं वाटणार मला? आपलं सगळं गेलं. आधी फक्त आपलं ऑफिस जाणार होतं, घर जाणार होतं, पण आता दागिने, पैसे, जेवढं होतं नव्हतं तेवढं सगळं आपलं गेलं हातातून. सुमित्रा खूप रडत असते. सगळ्यांनाच वाईट वाटतं. तर इकडे ऐश्वर्या घरी येते आणि सयाजीला ती सगळं सांगते. माया, मास्कमॅन यांच्याबद्दलचं सगळं ती सांगते.
ऐश्वर्या म्हणते, त्या मायाचा आणि मास्कमॅनचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. मला पूर्ण खात्री आहे. ती माया मास्कमॅन एकमेकांना ओळखत असणार आहे. त्याशिवाय ती पडल्यावरती मास्कमॅनने हात दिलाच नसता ना. सयाजी म्हणतो, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, ती मुलगी नाण्याच्या घरी काय करते आणि त्या पोरीचा मास्कमॅनचा त्या दोघांचा काय संबंध. ऐश्वर्या म्हणते, तेच तर कळत नाही आहे ना. पण डॅडा, मला वाटतंय नक्कीच काहीतरी मोठी भानगड आहे. तो मास्कमॅन दिसतो तेवढा साधा सरळ नाही आहे. अजून काहीतरी अशा मोठ्या गोष्टी आहेत ना, ज्या आपल्याला काहीच माहिती नाही आहेत. आणि त्या गोष्टी काय आहेत, कोणत्या आहेत, आता आपल्याला शोधून काढायला हव्या. सयाजी म्हणतो, म्हणून तर तुला सांगत होतं ना, सावध राहा, सावध राहा, त्या मास्कमॅनच्या नादी लागू नकोस. अगं, तो तोंड लपून फिरतो आणि अशा माणसावरती कसा काय विश्वास ठेवायचा. ऐश्वर्या म्हणते, डॅडा तुमचं बरोबर आहे, पण अहो मी तरी काय करणार होते. माझा नाईलाज होता. त्या माणसाने माझी आत्तापर्यंत खूप मदत केली होती, त्यामुळे मला त्याच्यावरती विश्वास ठेवावा लागला. पण आज जे काही मी बघितलंय ना, त्यावरून असं वाटतंय की तो माणूस कोणता साधासुद्धा माणूस नाही आहे. त्याच्या डोक्यामध्ये इतकं काहीतरी शिस्त आहे ना, की ज्याचा अंदाज बांधणंसुद्धा कठीण आहे. सयाजी म्हणतो, म्हणून पोरी आधीच सांगतोय तुला, नीट विचार करून बोलत जा आणि नीट विचार करून 100 वेळा विचार केल्यानंतर मग त्याच्याशी काय बोलायचं आहे, कसं भेटायचं आहे हे ठरवत जा. ऐश्वर्या म्हणते, डॅडा तुमची माणसं मला द्या. आजच मी त्या सगळ्यांना कामाला लावते. आता काहीही झालं तरी या प्रकरणाच्या मुळाशी जायलाच हवं. ऐश्वर्या, सयाजी त्या माणसाला कसं एक्सपोज करायचं, तो माणूस कोण आहे, त्याची कशी माहिती काढायची याबद्दल विचार करतात. तर इकडे ऋषिकेश सुमित्राला म्हणतो, आई तू नको काळजी करू, आम्ही 3 भाऊ एकत्र आहोत, आम्ही सगळं नीट करू. सुमित्रा म्हणते, तुम्ही लाख सगळं ठीक करायला बघाल, पण आपलं काही ठीक होतच नाही आहे ना. आधी ती ऐश्वर्या आपल्या वाईटावरती टपलेली होती आणि आता कोण कुठला तो मास्कवाला माणूस आपले पैसे दागिने सगळं सगळं चोरी करून गेला तो. अरे तुम्ही किती कष्ट करताय, या घरासाठी धडपडताय, पण त्याचा शेवटी काय उपयोग झालाय. ऋषिकेश समजावतो. ऋषिकेश म्हणतो, आई अगं तू असं स्वतःला त्रास करून घेतला तर काही सॉल्व्ह होणार आहे का. तू प्लीज शांत हो, नाहीतर तुझी तब्येत खराब होईल. आई स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तेवढं तिथे सौमित्र येतो. सौमित्राला सगळे विचारतात, काय झाले. सौमित्र म्हणतो, मी पोलीस चौकीला गेलो होतो, कंप्लेंट दिली आहे. सुमित्रा म्हणते, पण आता काय होणार, दिवाळी तोंडावरती आली आहे, आता कसं होणार सगळं. नाना म्हणतात, ऋषिकेश त्यांनी तर आपले सगळे अकाउंट सील करून टाकलेत, आपलं ऑफिससुद्धा जप्त केले. आपल्याकडे आता काहीच नाही आहे, होते नव्हते दागिने पैसे सगळंच गेले. आजी म्हणतात, हो दिवाळीच्या दिवसामध्ये झालं, पार दिवाळी निघालं. आणि सुमित्रा, अगं कोणाला बोलायचं असेल ना तर या जानकीला बोल ना, तिला विचार काय विचारायचं आहे ते. ती जानकी आहे ना, ती तुला एकदम व्यवस्थित उत्तर देईल. आजी जानकीला जाब विचारतात. आजी विचारतात, काय काय जानकी, आहे का यावर काही उत्तर, सोल्युशन काही आहे. घरामध्ये एवढ्या अडचणी आहेत, तेवढे प्रॉब्लेम्स आहेत, या सगळ्यातून तू बाहेर कशी पडणार आहेस, काय करणार काय आहेस तू आता. जानकी म्हणते, आजी काय बोलताय तुम्ही, अडचण काय फक्त आपल्याच घरात आली आहे का. दुसऱ्यांच्या घरात अडचणी येत नाही का. तरीही लोक जगणं सोडत नसतात, लोक हार मानत नसतात, जगण्यासाठी मार्ग शोधत असतात. आणि सण काय हो, पैशाने साजरा होत नसतो. सण आपल्या माणसांनी साजरा होत असतो. आपण आहोत ना एकत्र, आपल्यासोबत आपली सगळी माणसं आहेत ना, हीच आनंदाची गोष्ट आहे. आणि काय होणार आहे, एखाद वर्ष दिवाळी साधेपणाने साजरी केली तर आपण साधेपणाने आनंदाने दिवाळी साजरा करू. हीच वेळ आहे, आपण एकमेकांची साथ देऊ, एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू. आजी म्हणतात, दिलं भाषण तू, आता सांग नेमकं काय करायचं आहे. आपल्याकडे जगण्याचं साधन काय आहे याचं उत्तर दे आधी. साधेपणाने दिवाळी साजरा करायची आहे ना, सांग ना. फराळाला पैसे कुठून आणायचे, सांग कसं करायचं साधेपणाने. जानकी म्हणते, आजी आयडिया, आता आपल्याला फराळच बनवायचा आहे. सगळे जानकीकडे बघत राहतात. तर दुसऱ्या दिवशीपासून जानकी आणि घरातले सगळे कामाला लागतात. जानकी लोकांच्या घरी जाते आणि तिथे झाडलोटेची कामं करते, पडेल ती कामं ती करते. लोक जेव्हा तिला पैसे द्यायला लागतात तेव्हा ती म्हणते, नको पैसे नको, फराळ बनवायचं थोडंसं साहित्य द्या. लोक तिला फराळ बनवायचं साहित्य देतात. इथे ऋषिकेश, सौमित्र, सारंग ते सुद्धा पडेल ते कामं करत असतात. सगळे दिवस रात्र पडेल ते काम करून मेहनत करून दिवसाच्या शेवटी घरी येतात आणि सगळे आपापले पैसे टेबलवर ठेवतात. ऋषिकेश पैसे मोजतो. 32,000 रुपये असतात. सगळ्यांना खूप आनंद होतो. एका दिवसात 32,000 रुपये कमवले म्हणून सगळ्यांना खूप छान वाटतं. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की रणदिवे कुटुंब सगळे एकत्र मिळून फराळ बनवतात. सुमित्रा म्हणते, जानकी अगं रणदिवे कुटुंब असं रस्त्यावरती उतरून फराळ विकायला लागलं तर लोक काय म्हणतील. जानकी म्हणते, लोक हेच म्हणतील
की रणदिवे कुटुंब कष्ट करते, कष्टाने पुन्हा उभं राहते. आणि आई, कष्टाला लाज नसते, कष्ट केले की लक्ष्मी आपोआप येते. दुसऱ्या दिवशी रणदिवे कुटुंब रस्त्यावरती दिवाळीचा फराळ विकतात आणि लोक तिथे येऊन फराळ घेतात. सारंग जानकीचं कौतुक करतो. सारंग म्हणतो, वहिनी, कोणत्याही संकटातून मार्ग काढणं हे फक्त तुझ्याकडून शिकलं पाहिजे. जानकी म्हणते, तुझ्याकडून नाही, आपल्याकडून म्हणा. सगळे हातावर हात ठेवतात आणि पुन्हा जोमाने तयारीला लागतात. पुन्हा सगळे एकत्र उभे राहतात.